कैलासवर ज्यावेळेस या ठिकाणी मागच्या अध्यायामध्ये आपण ही कथा श्रवण केलेली आहे, ऐकलं नाही आणि ऐकलं नाही त्याचा अवेर केला आणि अवेर केल्यामुळं महादेवाचा ऐकलं नाही, अवेर केला न ऐकल्यामुळे अवेर साळी अशा प्रकारची पहिली स्वकुळी साळी यामध्ये या ठिकाणी जमा काय म्हणतात आहे सनातन साळी सुरामुळं त्याची जागा सोपळ असे गाणं श्रोते मंडळ चित्त देऊनी सनातन साळी हा दुसरा या ठिकाणी साळ्यांचा वर्ग आहे आणि त्या असणाऱ्या सनातन साळ्यांची माहिती प्रत्येकाने चित्त देऊन लक्ष देऊन ऐकावे अशी ग्रंथकर्ते रामदास महाराज विनंती करतात. भक्तिमान तिसरा भाग साळी जगभरा हीच जागा निघाले दुसरी आहे. तिसरा साळी प्रकार सांगितला भक्तिमान बांगडा म्हणजे बांगलादेशामध्ये या ठिकाणी हा साळी समाज मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे. बरोबर काय की जागा जाणे शुद्ध ज्ञान सांगितले म्हणून शुद्ध साळी म्हणते पूर्ण शुद्ध जागा पुढचा या ठिकाणी सर्व काय या ठिकाणी साळी सांगितलेले आहे. हे सर्व साळी कशा आहेत तर शुद्ध साळी म्हणून या सर्व साळ्याला त्या ठिकाणी संबोधलं जातं. दयाजी साळी नावाचे जे काही साळी संप्रदायामध्ये जातीमध्ये या ठिकाणी लोक आहेत ते भगवंताला नित्य नियमाने टिळे लावतात म्हणून त्या ठिकाणी त्याला टिळे असं संबोधन केलेलं आहे. महाजन साळी नावाचा गुजरातमध्ये असणारा गुजर नावाचा साळी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावरून त्या ठिकाणी त्याला ते नामाविधान प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे श्रोत्या हो नंतर कधी रामदास महाराज सांगू लागले आहेत की सहा हे साळी समाजातील वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आता ग्रंथ रामदास महाराजांकडे मी लिहिला नाही, मी पूर्ण केला नाही, प्रारंभ केला ते असणाऱ्या अति ऋषीने भगवंत या ठिकाणी महादेवाचा शुभ आशीर्वाद आहे आणि शेवटही त्या ठिकाणी त्या असणाऱ्या अति ऋषी महादेवांच्या या ग्रंथाचा शेवट केला आहे. प्रथम अध्यायात कथन आहे घरे सरस्वतीची स्तुती करून पुढे चार अध्यायात निरूपण वाक्य झाले. ओम नमो जी आद्या वेद सर्गी पाद्या वेदेश्वर संवेद्या आत्मरूप देवा तुझी गणेशु सकरात्मती प्रकाशु मणे निवृत्ती रासु अवधाई गोजी आकार चरण युगल उकार उदर विचार वकार महामंडळ मस्तकाकारे प्रत्येक ग्रंथाची सुरुवात ही गणपतीच्या त्या ठिकाणी स्तवनाने होते. आज पाहिला आपण ज्यावेळेस पोथीला प्रारंभ झाला त्यावेळेस पुढचे वाचक मनुष्य दत्तात्रय लेंगेराठी आणि सूचक मनुष्य नारायण शिवून रेगणार आहे.